हॅलो स्टुडंट्स, आपण युनिट नंबर 4 कुकीज आणि ब्राउझर डाटा बघत आहोत. त्यामध्ये प्रिव्हियस लेक्चरला आपण ब्राउझर हा जो काही कन्सेप्ट आहे हा सुरू केला होता आणि त्यामध्ये आपण ब्राउझरवरती जे काही वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत त्या ऑपरेशन्समधले काय ऑपरेशन्स स्टडी केले होते. त्यातील रिमेनिंग जे काही ऑपरेशन्स आहेत ते आज आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये स्क्रॉलिंग वेब पेजेस असेल, त्यामध्ये मल्टिपल विंडोज असेल, त्यानंतर टायमर्स, हे जे काही कन्सेप्ट आहेत ते आज आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट जो काही कन्सेप्ट आहे आजच्या लेक्चरचा ब्राउझरमधला तो आहे स्क्रॉलिंग वेब पेजेस. ओके, आपण सुरू करूया. वी कॅन स्क्रॉल वेब पेजेस व्हर्टिकली अँड हॉरिझॉन्टली. तुम्ही ब्राउझरमध्ये एखादा वेब पेज ओपन केल्यानंतर त्या वेब पेजवरती जर मल्टिपल कंटेंट जर असतील तर ते पेज आपण स्क्रॉल करू शकतो. हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली दोन्ही टाईपने आपण ते स्क्रॉल करू शकतो. ठीक आहे. मग आता हे जे काही वेब पेज आहे ते स्क्रॉल करण्यासाठी आपल्याला काय करायचं बघूया. टू स्क्रॉल वेब पेजेस वी यूज स्क्रॉल टू अँड स्क्रॉल बाय फंक्शन्स. बघा, दोन फंक्शन्स आपल्याला स्क्रॉलिंगसाठी दिलेले आहेत. ठीक आहे. त्यामध्ये फर्स्ट जो आहे तो आहे स्क्रॉल टू आणि सेकंड जो आहे तो आहे स्क्रॉल बाय फंक्शन. ओके, first one is a scroll to. The scroll to function is used to scroll web pages to the fixed position specified by x and y coordinates passed as a parameter to the function. ओके, बघा, स्क्रॉल टू फंक्शन मध्ये काय होतं, आपल्याला जर वेब पेज स्क्रॉल करायचं असेल तर आपल्याला स्क्रॉल टू फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर द्यावं लागतात, एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट. त्या एक्स आणि वाय कॉर्डिनेटने काय होणार आहे, आपलं जे काय वेब पेज आहे ते स्क्रॉल होणार आहे. बघा, सिंटॅक्स कसं आहे बघू त्याचा. विंडोज डॉट. आता हे काय जे सर्व ब्राउझरचे जे काही ऑपरेशन्स आपण ब्राउझरवरती करतोय ते सर्व विंडोजचे ऑब्जेक्ट आहेत, म्हणून काय होतं आपण विंडोज डॉट स्क्रॉल टू आणि एक्स पोझिशन अँड वाय पोझिशन. ओके, एक्स पोझिशन द्यायची आपल्याला आणि त्यानंतर वाय पोझिशन, असे दोन कॉर्डिनेट आपल्याला याला पास करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जे काय फंक्शन आहे ते आहे स्क्रॉल बाय. ठीक आहे. स्क्रॉल बाय फंक्शन मध्ये काय होतं बघा. द स्क्रॉल बाय फंक्शन इज यूज टू स्क्रॉल अ स्पेसिफाईड डिस्टन्स इन अ पिक्सल मल्टिपल टाइम्स. ओके, बघा, स्क्रॉल बाय फंक्शन मध्ये काय होतं की जे काही डिस्टन्स जे आहे ते आपल्याला पिक्सलमध्ये आपण देऊ शकतो आणि पिक्सलमध्ये ते आपण स्क्रॉलिंग करू शकतो. म्हणजे काय एक्स आणि वाय कॉर्डिनेटचे ज्या व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला नंबर ऑफ पिक्सल्समध्ये आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहेत. द स्क्रॉल बाय फंक्शन स्क्रॉल द डॉक्युमेंट इन द वेब पेज बाय द स्पेसिफाईड नंबर ऑफ पिक्सल्स. नंबर ऑफ पिक्सल्स आपण काय करू शकतो, त्याची व्हॅल्यूज प्रोव्हाइड करू शकतो. बघा, सिंटॅक्स विंडोज डॉट स्क्रॉल बाय एक्स नम अँड वाय नम. म्हणजे एक्स ह्या जो काय आहे तो पिक्सल, नंबर ऑफ पिक्सल आपल्याला द्यायचे आहेत, वाय आणि नंबर ऑफ वाय जो कॉर्डिनेट तो नंबर ऑफ पिक्सल आपल्याला द्यायचे. म्हणजे एक्सचे जे काय नंबर ऑफ पिक्सल आणि वाय ॲक्सिसचे नंबर ऑफ पिक्सल आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर हा झाला स्क्रॉलिंगचा कन्सेप्ट. आता आपण काय करू की सर्व थिअरी एकदा बघून घेऊ, नंतर वन बाय वन सर्व प्रोग्राम्स बघू. याला याची थिअरी पार्ट. त्यानंतर नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आहे मल्टिपल विंडो ॲट अ ग्लान्स. दॅट मीन्स वी कॅन ओपन मल्टिपल विंडो बाय युझिंग ओपन विंडो फंक्शन मल्टिपल टाइम्स. ठीक आहे. आपण ओपन विंडो किंवा विंडो ओपन हे फंक्शन आपण ऑलरेडी बघितलं होतं. तेच फंक्शन आपण वापरून मल्टिपल विंडो ॲट अ टाइम आपण ओपन करू शकतो. Also we can use for loop to open a multiple windows. आपण विंडोज ओपन फंक्शन वापरून पण करू शकतो आणि फॉर लूप पण आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. तर लास्ट ओपन विंडो विल गेट द फोकस बाय डिफॉल्ट. म्हणजे जी काय लास्टला जी काय विंडो ओपन होईल, लास्ट नंबरची जी विंडो ओपन होईल ती आपल्याला फ्रंटला दिसेल. फोकस, आपला जो काय फोकस तो असेल त्या लास्ट ओपन विंडोवरती असेल. ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला मल्टिपल विंडो ॲट अ टाइम जर ओपन करायचे असेल तर आपण विंडो ओपन हे फंक्शन मल्टिपल टाइम वापरू शकतो, किंवा विंडो ओपन फंक्शन वापरून त्याला फॉर लूप देऊन आपण मल्टिपल विंडो ॲट अ टाइम ओपन करू शकतो, जे की आपण प्रोग्राममध्ये बघणारच आहोत. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे टायमर्सचा. टायमर्स आपल्याला एक टायमरचं एक जनरल कन्सेप्ट आहे. एकच गोष्ट जर आपल्याला रिपीटेड किंवा काही वेळानंतर करायची असेल, ठीक आहे, रिपीटेड आणि काही वेळानंतर जर करायची असेल, ठीक आहे, अशा वेळेस आपण टायमरचा यूज करू शकतो. बघूया. इन अ वेब पेजेस समटाइम देअर इज अ सिच्युएशन वेअर यू नीड टू जनरेट अन इव्हेंट डायनॅमिकली. ओके, म्हणजे एखादी गोष्ट आहे जी आपल्याला पुन्हा रिपीटेड काही वेळानंतर करायची आहे.
ठीक आहे, ऑर टू परफॉर्म सम रिपीटेड टास्क विदाउट एनी ॲक्शन ऑफ युजर. आणि जर आपल्याला एखादी गोष्ट रिपीटेड करायची आहे विदाउट युजर इंटरॅक्शन, म्हणजे युजरनी काही न करता जर एखादी गोष्ट आपल्याला जर रिपीट करायची आहे तर आपण काय करू शकतो, टायमरचा यूज करू शकतो. जावास्क्रिप्ट ऑफर्स टू सिम्पल फंक्शन दॅट अलाउज यू टू शेड्यूल अन इव्हेंट टू ट्रिगर ॲट अ प्रिडिफाईन्ड टाइम. ओके, जावास्क्रिप्टने आपल्याला 2 फंक्शन प्रोव्हाइड केले आहेत. त्यामध्ये ह्या 2 फंक्शनने आपण काय करू शकतो, इव्हेंट शेड्यूल करू शकतो आणि त्या प्रिडिफाईन टाइम म्हणजे टाइम आपण त्याला प्रोव्हाइड करणार, त्या टाइमने ते इव्हेंट काय होणार, ऑटोमॅटिकली कॉल होत राहणार आणि विदाउट युजर इंटरॅक्शन, म्हणजे युजरनी काही इंटरॅक्शन, माऊस क्लिक असेल, बटन क्लिक असेल, कोणतेही क्लिक न करता ऑटोमॅटिकली तो इव्हेंट जनरेट होत राहील आणि जे काय त्याचं आउटपुट असेल ते आपल्याला भेटत राहील. त्यामध्ये 2 फंक्शन आहेत. फर्स्ट जे काय फंक्शन आहे दॅट इज द सेट टाइम आउट आणि सेकंड वन इज द सेट इंटरव्हल. ओके, अशा प्रकारचे 2 फंक्शन आहेत, सेट टाइम आउट आणि सेट इंटरव्हल. बघूया आपण सेट टाइम आउट. बघा, सेट टाइम आउट फंक्शन काय आहे, दिस फंक्शन अलाउज यू टू शेड्यूल अ स्पेसिफिक फंक्शन टू ट्रिगर ॲट अ स्पेसिफिक टाइम फॉर द करंट टाइम फ्रॉम द करंट टाइम. बघा, जे काय सेट टाइम आउट फंक्शन आहे हे फंक्शन स्पेसिफिक शेड्यूल, म्हणजे आपल्या जर आताच जसं आपण बघितलं की काही टाइम नंतर ते काय होणार, रिपीट होणार आहे. मग त्याच पद्धतीने सेट टाइम आउट फंक्शन काय करेल, स्पेसिफिक टाइम नंतर ते ट्रिगर होईल, कॉल होईल आणि तीच गोष्ट रिपीटेड काही टाइम नंतर आपण जो काय टाइम प्रोव्हाइड करणार त्या टाइम नंतर ती गोष्ट रिपीट आपल्याला एक्झिक्यूट झालेली दिसेल. बघा, सिंटॅक्स सेट टाइम आउट, जे काय फंक्शन आपण प्रोव्हाइड करणार आहे त्या फंक्शनचं नाव आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे यामध्ये काय होणार की आपण एक फंक्शन घेणार, त्या फंक्शनमध्ये आपल्याला जो काय टास्क परफॉर्म करायचा आहे तो त्या फंक्शनमध्ये करणार आणि त्या फंक्शनचं नाव इथं या ठिकाणी इथं जे सिंटॅक्समध्ये फंक्शन दिसेल ते इथं प्रोव्हाइड करणार आणि नंबर किती टाइम, जो काय टाइम आहे त्या किती टाइम नंतर ते पुन्हा कॉल होईल त्या तो टायमिंग आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा आहे. बघा, फंक्शन स्पेसिफाईज द नेम ऑफ द फंक्शन टू ट्रिगर, मीन्स जे काही फंक्शन आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे, मी आता सांगितलं की ज्या फंक्शनमध्ये तुम्हाला त्या फंक्शनमध्ये तुम्हाला कोड करायचा आहे जो की रिपीट तुम्हाला पाहिजे आणि मग हा फंक्शनचं नाव इथं दिल्यानंतर तो रिपीट काय होत राहील, ते फंक्शन कॉल होत राहील, ट्रिगर होत राहील. टाइम स्पेसिफाईज द अमाऊंट ऑफ टाइम. ओके, किती टाइम नंतर आपण ते फंक्शन कॉल करणार आहे तो टाइम या ठिकाणी घ्यायचा आपल्याला इन मिली सेकंद आणि तो असणार आहे मिली सेकंड्समध्ये. फॉर द ब्राउझर टू वेट अंटिल द ट्रिगरिंग द फंक्शन. बघा, स्पेसिफाईज द अमाऊंट ऑफ टाइम फॉर द ब्राउझर टू वेट अंटिल ट्रिगरिंग द फंक्शन, म्हणजे तेवढ्या वेळानंतर ते फंक्शन पुन्हा काय होत राहील, ट्रिगर होत राहील. सपोज मी काय 500 मिली सेकंद जर टाइम दिला तर 500 मिली सेकंद नंतर ते फंक्शन पुन्हा काय होत राहणार आहे, ट्रिगर होत राहणार आहे, कॉल होत राहणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सेकंड जो आहे तो आहे सेट इंटरव्हल. दिस फंक्शन अलाउज यू टू ट्रिगरिंग फंक्शन रिपीटेडली ॲज अ स्पेसिफिक टाइम इंटरव्हल. ठीक आहे, सेट इंटरव्हलमध्ये पण काय होणार आहे की ते रिपीटेडली कॉल होत राहणार आहे. सच ॲज युअर ॲप्लिकेशन नीड टू रिफ्रेश डाटा फ्रॉम द ॲप्लिकेशन डाटाबेस ऑन द सर्व्हर. बघा, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या डाटाबेसमधून काही व्हॅल्यूज आपल्या ॲप्लिकेशनमध्ये घ्यायच्या असतात आणि काही टाइम इंटरव्हल नंतर अशा ठिकाणी आपण सेट इंटरव्हल काय करू शकतो, वापरू शकतो. किंवा आपल्याला ब्राउझर असेल, ब्राउझर जर आपल्याला मग ते ब्राउझर आपल्याला रिफ्रेश करायचं असेल काही सेट टाइम नंतर तर आपण त्याला सेट इंटरव्हल वापरू शकतो. बघा, सिंटॅक्स सेट इंटरव्हल, त्या फंक्शनचं नाव आणि सेम टाइम आपल्याला प्रोव्हाइड करायचा आहे. फंक्शन स्पेसिफाईज द नेम ऑफ फंक्शन टू ट्रिगर, जे फंक्शन आपल्याला कॉल करायचं आहे रिपीटेडली त्या फंक्शनचं नाव आपल्याला द्यायचं आहे. आणि टाइम इज द टाइम इंटरव्हल फॉर विच द फंक्शन इज कॉल्ड रिपीटेडली, ज्या टाइम नंतर आपल्याला ते फंक्शन कॉल करायचं आहे तो टाइम या ठिकाणी आपण देणार आहे. ठीक आहे, असे सर्व हे कन्सेप्ट होते. आता याचे प्रोग्राम्स आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, प्रोग्राम्स कडे जाऊ आपण. ठीक आहे, आता स्क्रॉलिंग पासून आपण सुरू करू. स्क्रॉलिंग आपला जो काय आजचा पहिला जो काय कन्सेप्ट होता तो होता स्क्रॉलचा आणि त्यामध्ये पहिली मेथड होती स्क्रॉल टू. तर स्क्रॉल टूचा प्रोग्राम आपण बघू. स्क्रॉल टू. ओके, बघा, स्क्रॉल टू नेहमीप्रमाणे आपला या ठिकाणी HTML टॅग घ्यायचा आहे. त्यानंतर हेड टॅग, स्क्रिप्ट टॅग घेतलेला आहे. स्क्रिप्ट टॅगमध्ये एक फंक्शन घेतलेलं आहे. फंक्शनचं नाव दिलं आहे स्क्रॉल विंडो आणि या ठिकाणी सिंटॅक्स प्रमाणे विंडोज डॉट स्क्रॉल टू
आणि एक्स आणि वाय पोझिशन या ठिकाणी दिलेली आहे. एक्सला मी 0 ठेवलेला आहे आणि वायच्या कोऑर्डिनेटचा दिलेला आहे 100 व्हॅल्यू. त्यानंतर फंक्शन क्लोज केलेलं आहे, स्क्रिप्ट टॅग पण क्लोज केलेला आहे, हेड टॅग पण क्लोज आहे. त्यानंतर बॉडी टॅग. आता बॉडी टॅगमध्ये आपण बघू बॉडी टॅगमध्ये काय काय आहे. बॉडी टॅगमध्ये मी एक बटन घेतलेला आहे. त्या बटनला वरती अनक्लिक मेथडवरती बटनच्या स्क्रॉल विंडो हे फंक्शन जे का आपण घेतलं होतं वरती त्या फंक्शनला कॉल केलेला आहे. त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर आणि त्यानंतर त्याची व्हॅल्यू जी आहे त्या बटनची व्हॅल्यू ठेवलेली आहे स्क्रॉल. म्हणजे आपल्याला बटनवरती काय दिसेल, स्क्रॉल असं नाव दिसेल. त्यानंतर बघा बॉडीजमध्येच हा काय हे सर्व डाटा या ठिकाणी टाकलाय. म्हणजे पेजवरती आपल्याला स्क्रॉलिंगला काहीतरी डाटा पाहिजे म्हणून हा असा काहीतरी डाटा या ठिकाणी टाकून ठेवलेला आहे. त्यानंतर हा आपल्याला पेजवरती दिसेल. जर डाटा असेल तरच आपल्याला ते स्क्रॉल करता येईल म्हणून हा डाटा टाकलेला आहे. नंतर बॉडी टॅग क्लोज केला आणि HTML टॅग क्लोज केलेला आहे. ठीक आहे. आता हे स्क्रॉल टू त्याचप्रमाणे सेम स्क्रॉल बाय हे फंक्शन घेतलेलं आहे बघा. HTML हेड स्क्रिप्ट टॅग स्क्रॉल विंडो तेच फंक्शनचं नाव ठेवलं आहे आणि स्क्रॉल बाय मेथड घेतले आणि या ठिकाणी एक्स आणि वाय कोऑर्डिनेट या ठिकाणी दिलेले आहेत. बटन वगैरे सेम, सर्व डाटा वगैरे सेम ठेवलं आहे. फक्त इथं फंक्शन स्क्रॉल बाय आणि इकडं स्क्रॉल टू असं आहे. ठीक आहे. दोन्ही प्रोग्राम आपण बघू बघा. या ठिकाणी स्क्रॉल बाय स्क्रॉल टू दोन फंक्शन आपल्याला दोन्ही पण प्रोग्राम आपण बघणार आहोत. त्यानंतर स्क्रॉल बाय आणि स्क्रॉल टू दोन्ही फंक्शन एक्झिक्यूट होत आहेत. प्रोग्राम्स मी या ठिकाणी रन करतोय. यामध्ये जास्त काही डिफरन्स नाही आहे दोन्ही प्रोग्राममध्ये. फक्त मेथडचे जे नाव आहेत ते वेगवेगळे आहेत. ठीक आहे. बघा स्क्रॉल टू हा प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय. बघा या ठिकाणी स्क्रॉल बटन दिसतं आपल्याला आणि हा जो डाटा मी ॲड करून ठेवला होता हा येतोय. त्यानंतर स्क्रॉलिंग. आता बघा ह्या बटनवरती मी ज्यावेळेस क्लिक करेल ते स्क्रॉल झालेलं तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. अशा पद्धतीने आता हे जे काय आपण व्हॅल्यू दिली होती 100 या 100ने तो काय होतो, स्क्रॉल होईल. आता जर ही व्हॅल्यू जर आपण चेंज केली या ठिकाणी 500 ही व्हॅल्यू केली स्क्रॉल बाय सेव्ह करू. स्क्रॉल बायचे या ठिकाणी व्हॅल्यू चेंज केलेली आहे. त्यानंतर आता आपण हा स्क्रॉल टूचा प्रोग्राम होता. आता स्क्रॉल बायचा आपण एक्झिक्यूट करू. स्क्रॉल बायचा प्रोग्राम जो आहे तो एक्झिक्यूट केलेला आहे. स्क्रॉल केलं बघा हे 500ने आता काय झालेलं आहे, स्क्रॉल झालेलं आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला जो काय इकडं हा जो स्क्रॉल बार आहे हा दिसत नाही आपल्याला. ठीक आहे. हा दिसत नाही. आता जर आपण इथं व्हॅल्यू चेंज करू पुन्हा 100 करतो. आपण सेव्ह करू. स्क्रॉल बायला आपण पुन्हा एक्झिक्यूट करू. आता हे 0 आणि 1नी 0नी 500नी झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, स्क्रॉलिंगचा प्रोग्राम करू शकता स्क्रॉल बाय आणि स्क्रॉल टूचा. बघा त्यानंतर स्क्रॉल बाय आणि स्क्रॉल टू झाल्यानंतर जो काय नेक्स्ट कन्सेप्ट होता तो होता मल्टिपल विंडो. ठीक आहे. मल्टिपल विंडोचा प्रोग्राम बघू आपण आता. मल्टिपल विंडो बघा नेहमीप्रमाणे आपला HTML टॅग हेड टॅग स्क्रिप्ट टॅग घेतलेला आहे. त्यानंतर फंक्शन घेतलेला आहे. फंक्शनचं नाव आहे पॉपअप आणि त्यामध्ये एक फंक्शन घेतलं आपला जो का विंडो डॉट ओपन होतं विंडो ओपनचं फंक्शन ते घेतलेलं आहे आपण. बघा विंडो ओपन आणि त्याचे पॅरामीटर त्याला पास केलेले आहेत. त्याच्या लेफ्ट टॉप विड्थ आणि हाईट हे सेट केलेलं आहे. असे दोन या ठिकाणी विंडो ओपन केलेले आहेत. आपण बघितलं होतं की थेअरीमध्ये आपण विंडो डॉट ओपन पण करू शकतो आणि फॉर लूप पण करू शकतो. आता हा विंडो डॉट ओपननी आपण या ठिकाणी दोन विंडो ओपन करणार. त्यानंतर एक बटन घेतलेलं आहे. बटनची व्हॅल्यू ओपन विंडो आणि त्याच्या ऑन क्लिकवरती हे पॉपअप जे काय फंक्शन आहे ते कॉल केलेलं आहे. ठीक आहे. एवढंच या ठिकाणी आहे. त्यामध्ये बाकी एक्स्ट्रा काही घेतलेलं नाही. आता हा पण प्रोग्राम आपण रन करू. मल्टिपल विंडो 1चा. मल्टिपल विंडो 1 ओपन विंडो केल्यानंतर या ठिकाणी आता ओपन विंडो दोन विंडो या ठिकाणी ओपन झालेले आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने दोन विंडो या ठिकाणी ओपन झालेले आहेत ओपन विंडो केल्यानंतर. त्यानंतर आपण फॉर लूप वापरून पण एक प्रोग्राम याचा ओपन विंडोचा केलेला आहे. फॉर लूपचा प्रोग्राम बघू आपण. बघा या ठिकाणी
फंक्शन पॉपअप फंक्शन घेतलं आहे. पॉपअप फंक्शनमध्ये फॉर लूप टाकलेला आहे. आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन 5 आणि आय प्लस प्लस. त्यानंतर एक व्हेरिएबल घेतला यस नावाचा, विंडो डॉट ओपनच वापरलेला आहे आणि त्यामध्ये त्याच्या पॅरामीटर्समध्ये एक व्हॅल्यू त्याचे नाव दिलेलं आहे त्याला माय विंडो. त्याच्या इथं आय प्लस केलेलं आहे. आय प्लस केल्यामुळं काय होईल की याची आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होत राहील आणि त्याची विड्थ आणि हाईट काय केली आहे सेट केलेली आहे. ठीक आहे. आता 5 टाइम्स इथं आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होत राहील ही आय आणि इथं इन्क्रीमेंट होत राहील आणि हे 5 वेळेस 5 विंडो या ठिकाणी ओपन होतील. आणि इथं बटन घेतलं आहे एक आणि बटनवरती काय केलं आहे, बटनच्या ऑन क्लिकवरती पॉपअप हे फंक्शन कॉल केलं आहे. अशा पद्धतीने आपण फॉर लूप वापरून पण करू शकतो. फॉर लूपचा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करू. मल्टिपल विंडो या ठिकाणी पॉपअप ब्लॉक आहे. पॉपअप ब्लॉक आपण काढू, एक्झिक्यूट करू पुन्हा. बघा आता 5 विंडो या ठिकाणी ओपन झालेले दिसतील. ठीक आहे. अशा पद्धतीने मल्टिपल विंडोज आपण काय करू शकतो ओपन, दोन्ही पद्धतीने आपण फॉर लूप वापरून आणि विदाउट फॉर लूप पण करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आपला कन्सेप्ट होता टायमरचा. त्यामध्ये सेट टाइमआउट आणि सेट इंटरवल. तर सेट टाइमआउट, सेट टाइमआउटचा प्रोग्राम आपण बघू. नेहमीप्रमाणे HTML टॅग, हेड टॅग, त्यानंतर स्क्रिप्ट टॅग, फंक्शन घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला 2 फंक्शन घ्यायचं आहे. फर्स्ट फंक्शन घेतलं आहे, त्याचं नाव दिलं आहे माय फंक्शन. त्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे सेट टाइमआउट टाकला आहे, सेट टाइमआउट वापरला आहे आणि फंक्शनचं नाव टाकलं आहे डिस्प्ले फंक्शन. आपण जे सिंटॅक्समध्ये बघितलं होतं बघा, याचं सिंटॅक्समध्ये जे आपण बघितलं होतं हे बघा इथं फंक्शन. हे फंक्शनचं नाव आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे, हे डिस्प्ले फंक्शन इथं. आणि टाइम मिली सेकंदमध्ये द्यायचा आहे, तो आपल्याला टाका 5000 टाकलेला आहे. त्यानंतर सेकंड एक फंक्शन घेतलं आहे डिस्प्ले फंक्शन नावाचा आणि त्यामध्ये एक मेसेज टाकला आहे अलर्ट बॉक्समध्ये टाइम आउट. म्हणजे आता काय होईल, त्यानंतर हा बॉडीचा कोड बघा, एक पॅराग्राफ घेतला आहे, त्यामध्ये काय टाकलं आहे, एक बटन घेतलं आहे, बटनची व्हॅल्यू सेट टाइम आउट आणि त्याच्या ऑन क्लिकवरती माय फंक्शन म्हणजे फर्स्ट फंक्शन कॉल केलं आहे. आता बघा हा प्रोग्राम कसा रन होईल, या बटनवरती क्लिक केल्यानंतर माय फंक्शन हे फंक्शन कॉल होईल. फंक्शन कॉल झाल्यानंतर सेट टाइमआउट हे फंक्शन कॉल होईल. त्यामध्ये डिस्प्ले फंक्शन आहे, हे डिस्प्ले फंक्शन कॉल होईल. डिस्प्ले फंक्शन कॉल झाल्यानंतर टाइमआउट हा मेसेज प्रिंट होईल आणि टाइमआउट हा मेसेज डिस्प्ले कधी होईल, ज्यावेळेस 500 मिली सेकंद होतील त्यानंतर. ठीक आहे. बघूया आपण हा प्रोग्राम एक्झिक्यूट करून. टाइम नावाचा जो काय प्रोग्राम आहे तो एक्झिक्यूट करू आपण. इथं टाइमर्स बघा, आता क्लिक टू सेट द टाइमआउट. ठीक आहे. आता सेट टाइमआउट केलं. आता बघा 500 मिली सेकंद झाल्यानंतर तो मेसेज आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे बघा, टाइमआउट. ओके. अशा पद्धतीने असं टाइमआउट तुम्ही प्रोग्राम करू शकता. त्यानंतर सेकंड जो काय कन्सेप्ट होता आपला तो होता इंटरवलचा. ठीक आहे. इंटरवल आपण जो काय रिपीटेड टास्क असेल तर त्या ठिकाणी इंटरवल वापरू शकतो. बघा आता त्या आधीचा जो आताचा जो प्रोग्राम बघितला आपण त्याचप्रमाणे आपण केलेला आहे. एक फंक्शन घेतलंय माय फंक्शन नावाचं, त्यामध्ये सेट इंटरवल टाकलंय, डिस्प्ले फंक्शन आणि 300 मिली सेकंड टाइम दिलाय. त्यानंतर सेकंड फंक्शन घेतलंय डिस्प्ले फंक्शन, त्यामध्ये काय केलंय की डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी पॅरा म्हणजे एक पॅराग्राफ घेतलेला आहे या ठिकाणी खाली आणि त्याचा आयडी घेतलाय आणि त्यामध्ये इनर HTML वापरून आपण एक मेसेज टाकलाय वेलकम टू जावा स्क्रिप्ट. ठीक आहे. आणि त्यानंतर काय केलं, इकडं बॉडीमध्ये बघू आपण. बघा या ठिकाणी एक पॅराग्राफ घेतलाय, क्लिक टू सेट द टाइम इंटरवल. त्यानंतर एक बटन घेतलंय, बटनचं त्याची व्हॅल्यू सेट केली सेट टाइम इंटरवल आणि त्याच्या ऑन क्लिकवरती माय फंक्शन म्हणजे जे काय फंक्शन आहे ते फंक्शन कॉल केलंय आणि खाली एक पॅराग्राफ घेतलाय बघा, पॅराग्राफ, त्याचा आयडी ठेवलाय पॅरा. जे ह्या पॅराग्राफमध्ये काय होणार आहे, हा मेसेज जो आहे वेलकम टू जावा स्क्रिप्ट हा मेसेज त्या ह्या 300 मिली सेकंड टाइम नंतर ऑटोमॅटिकली प्रिंट होत राहील. बघूया आपण हा प्रोग्राम पण रन करू. टाइम 2 नावाचा. आता सेट टाइम इंटरवल. आता 300 मिली सेकंद झाल्यानंतर जो काय आपण मेसेज त्या ठिकाणी सेट केला होता वेलकम टू जावा स्क्रिप्ट, तो ऑटोमॅटिकली प्रिंट होत राहील. दिसतंय या ठिकाणी वेलकम टू जावा स्क्रिप्ट ऑटोमॅटिकली 300 मिली सेकंद नंतर प्रिंट होते. ठीक आहे. अशा पद्धतीने
तुम्ही काय करू शकता, हे सर्व प्रोग्राम्स करू शकता. यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मला विचारा. हे जे काय आता आपण सर्व प्रोग्राम्स बघितले, स्क्रॉलिंगचा असेल, मल्टिपल विंडोज असेल आणि टायमरचं असेल, हे सर्व प्रोग्राम्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असेल, तिथून तुम्ही ते त्या ठिकाणून डाउनलोड करून तुम्ही घेऊ शकता आणि बघू शकता. ओके, थँक्यू.